नमस्कार सगळ्यांना. तर लय जणांचं म्हणणं होतं की अर्चनाताई घराचं काम कुठवर आलंय आणि घर दाखवा एकदा. तर आज तुम्हाला आम्ही आमचं घर दाखवणार आहे. घराचं काम कुठपर्यंत आलंय आणि किती वेळ लागेल अजून आम्हाला घरी यायला इकडं. चला. बघा आता तुमची अर्चनाताई आपल्याला घर दाखवते हा. ते बघा कसं हे पायरे वगैरे केलेत आणि हे आता दरवाजा लॉक काढा लागल्यात. आणि तुम्हाला वाटेल आता थांबा, आता ही काय म्हणणं आहे तिचं बघा. हां हां तर तुम्हाला वाटेल आता दरवाजासमोर बाथरूम बांधलं काय, तर तसं नाही. हे बाथरूम बांधून 10 वर्ष झाली. आम्हाला पश्चिमेकडे मुख्य दरवाजा करायचा होता, त्यामुळे आम्ही पुढच्या धोरणाने इथं बाथरूम बांधलं होतं. पण ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं तिकडं काय करू नका, उत्तरेकडं करा म्हणल्यावर आम्ही मग आता इकडं दरवाजा बसवलाय. त्यामुळे ते दारात येते. तर कालांतरानं आम्ही काढणार आहे, पण आता तोपर्यंत चाललंय तोपर्यंत चालू द्यायचं. चांगलं बाथरूम आहे. हां, चला आता ताई उघडा लागले दरवाजा. चला, तुम्हाला आता वेळ न घालवता दाखवते. तर हा आहे आपला हॉल. तर हॉलचं म्हणजे कलरचं फरशीचं काम झालेलं आहे सगळं. फक्त आता लाईट फिटिंग आणि पीओपीचं काम राहिलेलं आहे. हां तर आम्ही आता खिडक्यांना अशी फोटो फ्रेम केलेली आणि दरवाजाला पण केलेली फोटो फ्रेम. तर बघा कशी वाटते तुम्हाला. दरवाजा पण बघा कसा सुंदर बनवलेला आहे, मस्त असा. जाळी वगैरे सगळं पाहिजे तसं केलेलं आहे बरं का. बघा कसा वाटतोय मला. आणि पीओपीचं काम अर्ध झालेलं आहे. लाईट फिटिंगमुळे ते थांबलेलं आहे काम. आमच्याकडे लाईट नाही. 8 दिवस लाईट, दिवसभराची रात्रीची आणि दिवसाची नाही लाईट. त्यामुळं कामगार लोक येत नाहीत. म्हण. आता तुम्हाला बेडरूम दाखवते आमची. आणि ह्या दोन्ही खोल्या जुन्या आहेत. त्या बघा, वाटते त्या जुन्या खोल्या आमच्या. उंची वाढवलेली कशा वाटतात बघा, मस्त अशा. आम्हाला तर आवडलंय बरं का. आम्हाला पाहिजे तसं आम्ही करून घेतलेलं. चला, ताईनं मस्त करून घेतलेला आहे. आणि कलर कसा आहे तुम्हाला? कलर मस्त आहे का? कमेंटमध्ये सांगा तेवढं. ते बेडरूम दाखवतात. ह्या जुन्या भिंती आहेत बरं का. ह्या दोन्ही पण रूमा जुन्या आहेत. वाटतं त्या बघा जुन्यासारख्या. पहिल्या दोन्ही खोल्यात आम्ही राहत होतो त्याच खोल्या आहेत. चला, आता दुसरं बेडरूम ताई दाखवते. आता दुसरी पण बेडरूम दाखवते तुम्हाला. कशी वाटते बघा. घर आवडलं तर नक्की सांगा कमेंट करून. अर्चनाताई खरंच चांगलं आहे म्हणून. कसं वाटतंय बघा. वरचं पण दाखवा सगळं. ह्या स्लॅबच्या आहेत त्या दोन्ही खोल्या. हा, पुढचे 2 हॉल आणि बेडरूम त्या पत्र्याच्या आहेत. पत्र्याचे आहेत आणि हे त्या स्लॅबच्या आहेत. लय मस्त हवा येते बघा. आमची जनावर पण घरात बसून दिसणार आहेत आता. आता बाहेरच जाऊन बघावं असं काही नाही. हे आमचे इकडून जनावर वगैरे सगळं दिसतात. आता बाहेरचं दिसणार आहे आम्हाला घरातून. टेन्शन नाही. आता पहिलं बाहेर जाऊन बघावं लागत होतं, जनावर सुटलंय का, काय झालंय का रात्रीचं. बर, चला आता किचन दाखवते ताई. आता वेळ न घालवता किचन बघा. आम्हाला पण लय काम आहे. हे बघा ताईचे किचन बघा. तर बघा कसं वाटतंय किचन. हे बघा. हे म्हणजे देवासाठी केलंय. तर माझ्या मुलाचं म्हणणं होतं की आपण मंदिर आणूया मम्मी, नको असं. पण म्हणलं नाही, आपले देवाची परडी आहे, देव भरपूर आहेत. असं पसरून आपलं नेहमीच जवळ 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 मांडून वैताग आला बघा. आता पसरून मोठं केलंय. आणि किचन पण बघा कसं वाटतंय. मला पाहिजे तसंच केलेलं आहे. आता दरवाजा आम्ही नंतर बसवणार आहे. कसं आहे, सगळे शौक आणता येतात, पैशापासून काय आणता येत नाही. त्यामुळे घराला आमच्या एवढा वेळ लागलेला आहे. तर कसं वाटतंय घर नक्की सांगा. आणि उकडायचं टेन्शन नाही, काय नाही. खिडक्या मोठ्या येत्या आता. ह्या दोन्ही स्लॅबच्या खोल्या आहेत बघा. कलर कसा वाटतोय ते पण बघा.
आणि त्या दोन्ही खोल्यातच पीओपी करायची आणि लाईट फिटिंग करून घ्यायची. मग आम्ही लवकरच येणार आहे आणि तुम्हाला आमच्या घरातले सगळे व्हिडिओ बघायला भेटतील पुन्हा. थँक्यू. तर कसं वाटलं आमचं घर नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना. तर बघा ही आपली तुळस. हे काय झालं, आम्ही गेल्या वर्षी घेतली होती. आमचं घराचं काम चालू होतं त्यावेळेस विकायला आलेलं वृंदावन असं. मग त्यावेळेस मी घेतलं होतं, पण ते आता इथवर आणण्यापर्यंत ते थोडं थोडं हे झालंय. तर आता त्याला थोडं वाळू सिमेंट लावून व्यवस्थित त्याला जोडायचं आहे. खाली कट्टा केलेला आम्ही दोघांनी मिळून केलाय. कट्टा बघा कसा केलाय सांगा. आणि हे आता थोडं वाळू सिमेंट लावून लिपून घ्यायचंय आणि तुळशीला पण कलर द्यायचा आहे. आणि इथं आल्याशिवाय तुळस काही टवटवीत दिसणार नाही, रोज पाणी घालायला लागतंय. तर बघा, आणि हे दारात असं अजून आमच्या झाडं लावायचे ते आम्हाला. हे असं आहे आमचं इकडं, म्हणजे असं रान आहे इकडं. रानाप्रमाणे आपल्या आपल्या रानात. तर आम्हाला अजून एक 15 दिवस महिनाभर तर लागेल, कारण ह्या लोकांचं काम झाल्याशिवाय तर आम्ही इथं राहायला येऊ शकत नाही, लाईट फिटिंग आणि पीओपी झाल्याशिवाय. आणि त्यामुळं आम्हाला वेळ होतोय. कसं आहे, आपले काम होईल तेव्हाच आपण येणार आहे. पुन्हा पुन्हा 3-3दा राहिलं म्हणजे तसंच राहतंय, पुन्हा काय होत नसतंय. त्यामुळं आम्ही थांबलोय तिकडं. तर पुन्हा एकदा नमस्कार सगळ्यांना. आणि आमचं घर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. फरशी बघायची होती की वाटते ती सांगा. फरशी दोन्ही बेडरूम मध्ये आणि हॉल मध्ये एकसारखीच आहे, फक्त किचन मध्ये वेगळी फरशी बघा. फक्त किचन मध्ये वेगळी फरशी आहे. आणि कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आमचं घर कसं वाटलं तुम्हाला. मला तर लय आवडलंय बघा, माझ्या स्वप्नातल्या घरासारखंच घर झालेलं आहे, एकदम भारी. आणि खिडक्यांना पण बरोबर फोटो फ्रेम. फोटो फ्रेम केल्यामुळे छान दिसते. एका चौकटीला पण केलेली मेन दरवाजाच्या, आणि इथं मध्ये पण केलेली बघा कशी वाटते फोटो फ्रेम. घर आवडलं का सांगा. तुम्हाला अजून याला दरवाजा बसवायचे, पण आम्ही आत्ताच नाही बसवणार, नंतर बसवणार आहे. आत्ता जेवढं होतंय तेवढंच.